सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील बिलाडी रोडवर असलेल्या स्टार्ट फॅक्टरी लगत असलेल्या दुग्ध व्यावसायिक भरत गोलिया हे गेल्या अनेक वर्षांपासून बिलाडी रोडवर आपला दुग्ध व्यवसाय करीत आहे। ते दूध विक्री करून आपला उदरनिर्वाह करत असतात। गेल्या अनेक वर्षांपासून नव्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह चालवित आहे। काल रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार विजांच्या कडकडाटाने त्यांच्या 5 म्हशींचा जागीच मृत्यू झाला असून सदर दुग्ध व्यवसाय करीत असलेल्या भरत गोलिया यांचे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले। सदर घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला असून या घटनेत 4 ते 5 लाख रुपये नुकसान झाले असून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शासनाकडे भरत गोलिया या दुग्ध व्यावसायिकांनी केली आहे। हे भरत गोलिया भावाचा मुलगा आहे, ज्याच्या या म्हशी रात्री 7 ते 7:30च्या दरम्यान 12 वादनानं वीज पडली आणि 5 म्हशी मेल्या। आमची शेतीवाडी जे म्हणत ते आमचे हेच आहे। 4 ते 5 लाखाचं नुकसान झालेलं आहे। आम्ही गरीब लोक आहोत, आम्हाला दुसरी शेतीवाडी नाही, आमची ही शेतीवाडी आहे। तर शासनाकडून आम्हाला मदत भेटावं ही आमची नम्र विनंती आहे। सदर आमच्या म्हशी एकाची किंमत 1,00,000 सव्वा लाख असेल, अशा 5 म्हशी मेल्या आमच्या। आता तलाठी ते आले सगळे, ते सगळं पंचनामा वगैरे करून गेले बरोबर। आता आम्ही गेलो तिथं, लगेच त्या एक जागावर आले आणि लगेच पंचनामा केला त्यांनी। असं आमची शासनाकडे मागणी आहे की आम्हाला थोडी भरपाई पाहिजे। 4-5 लाखचं नुकसान झालंय। जे म्हशी होतात ते सगळे त्यांच्यावर जीवन होतं आम्हाला, सगळं मेले। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया। मूर्तिजापूर, महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे। प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे, त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया। जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे। प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो। प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो, तसेच प्राण्यांची देखील हानी होते। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल। प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो। प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात? प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा। प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा। प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा। प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या। प्लास्टिक बंदी, स्वच्छ शहर, सुंदर भविष्य। राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया। नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी।